तर तुमच्या पण किल्स ग्रो इंडियाबद्दल जर काही डाऊट असतात, ह्याच्यामध्ये काम वगैरे काय करायचं, कसं करायचं, ह्याचे जर तुमचे काही डाऊट असतात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमचे ऑल डाऊट वगैरे क्लिअर होते. हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तुमचे ऑल डाऊट क्लिअर होते, म्हणजे काम वगैरे काय करायचं, कसं करायचं हे तुम्हाला सगळं समजून जाईल. बाकी तुमची मर्जी. धन्यवाद. जे शिवराय मित्रांनो, भरपूर दिवस झालं आपला लॉंग व्हिडिओ आला नाही, म्हणजे बिझनेस बद्दल व्हिडिओ वगैरे आला नाही. तर आज म्हणलं थोडा वेळ होता, तर म्हणलं चला माझा वेळ न कुठं वाया घालता तुम्हाला द्यावा. थोडक्यामध्ये एक बऱ्याच जणांना हा बिझनेस तर सगळा समजलेला आहे, पण काम वगैरे काय करायचे अजून समजलं नाही. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे, म्हणजे काम वगैरे काय करायचं, काय करायचं. ह्यामध्ये तुमचे ऑल डाऊट वगैरे क्लिअर होतील. तर तुम्ही व्हिडिओमध्ये आलात तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर किप्स केला तर तुम्हाला काय समजणार नाही. तर पहिल्या स्टेपला जर नवीन असतात तर माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा. दुसरी गोष्ट म्हणजे माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे पवन ऑफिशियल 96K, याला पण फॉलो करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे पवन भिडे. मी काही 1-2 वर्ष आधी ह्या बिझनेसला स्टार्ट केलं. पहिल्यांदा ट्रेनिंगला क्लिक मध्ये वर्क केला. क्लिक मध्ये 2-3 लाख रुपये कमवले. आता किल्स ग्रो इंडियामध्ये आलो, तर किल्स ग्रो इंडियामध्ये पण आता चांगल्या पद्धतीने इन्कम वगैरे केली. एक 20-25 दिवसामध्ये 50,000 रुपये कमवले किल्स ग्रो इंडियामध्ये पण. तर आता किल्स ग्रो इंडियाचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला किल्स ग्रो इंडियाबद्दल जर काही डाऊट असेल ना, जर काम वगैरे समज नसेल काय काम करायचं, कसं करायचं, तर चला मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा मित्रांनो, तुम्ही ज्यांच्याकडे पण रजिस्ट्रेशन केलं त्यांनी तुम्हाला नाही का ट्रेनिंग सिरीज वगैरे पाठवले असेल. म्हणजे ट्रेनिंग सिरीज म्हणजे काय तुम्हाला समजत नसेल तर त्यांनी असे भरपूर काही व्हिडिओ वगैरे पाठवले असेल तुम्हाला. ते व्हिडिओ वगैरे तुम्ही बघून घ्या. व्हिडिओ वगैरे बघून घेतल्यानंतर तुम्हाला त्यांनी ज्यांनी पण बिझनेस स्टार्ट केला त्यांनी नाही का तुम्हाला सोशल मीडिया हँडल लिंक दिले असेल. म्हणजे कंपनी टेलिग्राम आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, असे सगळे चॅनल वगैरे दिले असतील. म्हणजे कारण हे चॅनल कशामध्ये दिले, जे पण कंपनीमध्ये अपडेट वगैरे राहते ना आणि मीटिंग वगैरे राहते, जे लाईव्ह स्टेशन वगैरे राहतं नाईटचं, ते तुम्हाला तिथं सगळं समजून वगैरे सांगण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचण्यासाठी हे सगळं तुमच्यापर्यंत टेलिग्राम चॅनल वगैरे दिले जातो. तर तुम्ही जर जे तुम्हाला ट्रेनिंग सिरीज दिली असेल, जर ट्रेनिंग सिरीज पण जर तुम्ही कंप्लीट करून पण तुम्हाला जर हा बिझनेस समजला नसेल, त्याच्यामध्ये काम कसं करायचं, काय करायचं, तर बघा मित्रांनो, ह्यामध्ये नाही का तुम्हाला एक 3 ते 4 पद्धतीने काम राहते. ते म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला फ्रीलान्सिंग, दुसऱ्या स्टार्टिंगला मेटा ॲड्स, फेसबुक ॲड्स, गुगल ॲड, यूट्यूब मास्टरी, कॅनवा मास्टरी, इंस्टा मास्टरी, अशा भरपूर स्किल्स राहतात. तुम्ही हे स्किलवर चांगल्या पद्धतीने कामावर पैसे वगैरे कमवू शकतात. फक्त तुमचा माइंडचा खेळ आहे. माइंडचा खेळ असल्यामुळे तुम्ही लवकर समजत नाही. तर आणि ज्यांना सोशल मीडिया आहे, जे चांगले बिझनेसमॅन म्हणजे ह्या बिझनेस समजून वगैरे घेतलं त्यांना लवकर समजतं बिझनेस वगैरे. तर तुम्ही काय करता मित्रांनो, स्किल शिकायच्या अगोदरच पैसे जमा करा बरोबर. तर पैसे वगैरे डायरेक्टली भेटत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला नाही का काही अगोदर रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिझनेसला सगळं समजून घ्यावं लागतं. ट्रेनिंग तरी सगळं कम्प्लीट करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे किल्स वगैरे आहेत, जे आपण मी किल सांगितले तुम्हाला, त्या किल्सवर कसं काम करायचं, काय करायचं हे पण तुम्ही शिकवून घ्यावं लागतं. तुम्ही काय करता, रजिस्ट्रेशन केलं, 2-3 दिवस झाले, ट्रेनिंग सिरीज झाली की बघितल्यानंतर काय म्हणता डायरेक्ट पैसे जमा करा. डायरेक्ट पैसा येत नाही मित्रांनो. कोणत्याच बिझनेसमध्ये पैसे येत नाही डायरेक्टली. पहिले तुम्हाला शिकावंच लागतं. शिकल्यानंतर सगळ्या गोष्टी वगैरे मोनिटाईज होतात. मोनिटाईज वगैरे करून तुमच्या माइंडनं तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे वगैरे कमवू शकता. तर आता काम वगैरे कसं करायचं, जे पण ट्रेनिंग सिरीज होते त्या ट्रेनिंग सिरीजमध्ये मला सगळं शिकवलं जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पण लाईव्हला नाईटला ते मीटिंग वगैरे राहते, त्या मीटिंगमध्ये पण तुम्हाला सगळ्या गोष्टी वगैरे शिकवलं जातो. जर आता तुमचे भरपूर काय डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो, तर ह्यामध्ये नाही का तुम्ही डायरेक्ट पैशाची मागं लागता, तर पैसा डायरेक्ट कधीच कमवू शकणार नाही. पहिल्या स्टेजला तुम्हाला शिकावंच लागेल. जर जो पण तुम्ही गोष्टी शिकत नाही तोपर्यंत तुम्ही पैसा वगैरे कमवू शकणार नाही. मेन मुद्दा राहिला मित्रांनो, ह्याच्यामध्ये डायरेक्टली काम वगैरे काय करायचं, म्हणजे डायरेक्टली फ्रीलान्सिंग, कॅनवा मास्टरी, युट्यूब मास्टरी हे आहे ना मित्रांनो, मेटा ॲड, फेसबुक ॲड, हे किल्स आहेत. तुम्ही हे किल्स मोटाईज करून नाही का चांगल्या पद्धतीने पैसा वगैरे कमवू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, एक तुम्ही नाही का सेलिंग करून, म्हणजे जे पण आपले पॅकेज वगैरे ते प्रमोट वगैरे करून तुम्ही चांगली इन्कम वगैरे करू शकतात. म्हणजे सेलिंग जेवढी करता तुम्ही तेवढं डायरेक्ट तुम्हाला कमिशन राहतं. डायरेक्ट 90-80% कमिशन भेटतं तुम्हाला याच्या मागं. जे आपण तुम्ही बॅच घेतली ते बॅच वगैरे प्रमोट करून सेलिंग करून नाही का तुम्हाला डायरेक्टली त्याच्यामध्ये पैसे वगैरे भेटतात. तर जोपर्यंत तुम्ही नाही का हे बिझनेसला समजून घेत नाही, तर सेलिंग वगैरे करीत नाही, तर तोपर्यंत इन्कम वगैरे होत नाही. आणि इन्कम वगैरे जर करायची असली तर तुम्हाला सेलिंग करावं लागेल. आणि जर स्किल्स वगैरे मोनिटाईज वगैरे करून जर पैसे वगैरे कमवायचे असतील तर तुम्हाला पहिले शिकावं लागेल.
आणि सेलिंग करून पण डायरेक्टली काय इन्कम वगैरे होत नाही मित्रांनो. सेलिंग करून पण तुम्हाला सेलिंग कशी करायची, लीड सोबत कसं बोलायचं, म्हणजे क्लायंट सोबत कसं बोलायचं, काय बोलायचं तुम्हाला सगळं शिकून घ्यावं लागेल. लीड मध्ये तुम्हाला समजणार नाही, म्हणजे क्लायंट म्हणजे कसं, जे कस्टमर आहेत त्या कस्टमरला कशा पद्धतीने बोलायचं, काय बोलायचं, जोपर्यंत तुम्ही सगळं समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही इन्कम वगैरे करू शकणार नाही. बरोबर. ज्यावेळेस पण तुम्ही सगळ्या गोष्टी वगैरे समजून घेता, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी शिकता, त्यावेळेस तुम्ही 100% पैसे वगैरे कमवता. तर तुमचे ऑर्डर वगैरे क्लिअर झाले असतील तर चला आता आपण नवीन जर असताना तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट जसं मी तुम्हाला करतो तसं सपोर्ट मला तुम्ही करा. माझे इंस्टाग्रामचा अकाउंट आहे PawanOfficial96K. तुम्हाला जर सगळा बिझनेस वगैरे समजला असेल तर ह्या अकाउंटला फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही व्हिडिओ बघता युट्यूब चॅनलवर पवन घिसडे डायरेक्टली, ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट आले आहेत तर ह्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब वगैरे करा आणि मला सपोर्ट करा. जसं तुम्ही मला सपोर्ट करता तसं मी तुम्हाला सपोर्ट करेन. बाकी धन्यवाद.